रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण. संसारात आलेत. संसाराच्या अनेकांनी अनेक पद्धतीने व्याख्या केलेल्या आहेत. नारद भक्ती सूत्रामध्ये वर्णन करत असताना संसाराला म्हटले संसरती इति संसारः, किंवा आद्य गुरु शंकराचार्य चरपट पंजरी आपल्या स्तोत्रामध्ये वर्णित करताना संसाराची व्याख्या करतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यशंकरे कलुविस्तार कृपया परिपाहि हरे भजगो नित्यं पूर्णमते. हे आद्य गुरु शंकराचार्यांची संसाराची व्याख्या आहे. पुन्हा पुन्हा जन्माला येणारे पुन्हा पुन्हा मरण ही संसाराची व्याख्या त्यांनी केलेली आहे. अनेकांनी आपापल्या पद्धतीने संसाराची व्याख्या केलेली आहे. ऐका, माऊली ज्ञानोबा या ज्ञानेश्वरीमध्ये वर्णित करत असताना म्हणतात, तरी देहादिक हे संसारे सर्वही मांडलेचे जगून फिरे तेथ ना तुडे तो वागुरे वारा जैसा. माऊली ज्ञानोबा या व्याख्या करतात. हा संसाराच्या व्याख्या ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याला त्यानं वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेल्या आहेत. किंवा बहिणाबाई म्हणतात संसार कसा आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार दोन जीवांचा विचार देत सुखाला नकार दुःखाला होकार. अरे संसार संसार जस कप बशीच घर बसे बसे रामशीर कप फिरे दारोदार. संसाराची व्याख्या अनेकांनी आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेली आहे, केलेली आहे. तुकोबा सांगतात, माऊलीच्या संसारामध्ये तुम्ही आम्ही दडलेलो आहोत, पडलेलो आहोत ना. हा संसार एकतर दुःखाने ग्रासलेला आहे. याच्यामध्ये बघितलं तर दुःखच आहे. दुःख किती आहे हो, दुःख बांधवडी आहे हा संसार. आणि सुखाचा विचार ते मात्र नाही. सुखाचा विचार याच्यामध्ये कुठंच नाही आहे माऊली. म्हणून या संसार सागरामध्ये तुम्ही आलात. आल्यानंतर तुम्ही इथून जाग व्हा. अज्ञानाच्या झोपेतनं तुम्ही उठा. उठून काय करा याचं उत्तर ऐका ना. नामदेवराया काकड्यामध्ये इतकं सुंदर पद्धतीने याचं वर्णन देतात ना. तुम्ही उठा आता, जागे व्हा आणि जाग होऊन परमात्म्याचं स्मरण. उठा जागे व्हा रे आता नामदेवराया सांगतात, जसं तुकोबांनी सांगितलं अज्ञानाच्या झोपेतनं तुम्ही उठा संसार सागरामधनं, तसं नामदेवराया सुद्धा सांगतात, माऊली तुम्ही ज्या झोपेतनं झोपलेले आहात ना तिथून उठा. उठा जागे व्हा रे आता स्मरण करा पंढरनाथा भावे चरणी ठेवा माथा जगी व्यथा किती गोड वर्णन केलेलं आहे आणि गोड असं प्रमाण दिलंय. जागा होऊन तुम्ही नेमकी करायचं काय. भावाने त्याच्या चरणावरती तुम्ही माथा ठेवा आणि जन्म मरणाच्या व्यथा त्याच्यातनं चुकवल्या जातील जर तुम्ही अज्ञानाच्या झोपेतनं जागे झालात तर. अनेक ठिकाणी महात्मा जागा करतात माऊली. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा.
आता जागा रे भाई आता जागा रे भैयानो जागा आता जागा रे भैयानो जागा दोरोनी जल्या नडुनी बागा दोरोनी जल्या नडुनी बागा आता जागा रे भैयो जागा रे भाई आता जागा रे भैयो जागा रे भाई आता जागा रे भैयानो जागा आता जागा रे भैयानो जागा आता जागा रे भैयानो जागा उठा किती माय बाप ऐसी लागली